ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर कॅलेंडरच्याच तारखा आहेत. आपल्याला जर यशस्वी जीवनाचा एखादा मंत्र भेटला तर किती भारी होईल ना. तो वापरून आपण यशाकडे मार्गक्रमण करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी लाखो लोकांना यशस्वी बनवणारा एक सिक्रेट मंत्र घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एका जिंक्याचे उदाहरण दिले आहे. त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यापासून कोणता यशाचा मार्ग शोधला याबद्दल माहिती दिली आहे. व सर्वात शेवटी यशाचा मंत्र जिंक्याच्या उदाहरणावरून व शास्त्रज्ञांच्या अभ्यासावरून दिला आहे. तुम्हाला जर तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्यापूर्वी तुम्हाला जर माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपल्यामध्ये आणि झिंग्यांमध्ये काही गोष्टी सारख्याच आहेत. जर आपण काही झिंग्यांना एखाद्या ठिकाणी ठेवू तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांना राहण्यासाठी सुपीक असलेल्या जागेवरून भांडणे सुरू होतात. सर्वांनाच त्या जागेवर कब्जा करावा वाटतो, कारण त्यांना राहण्यासाठी ती सर्वात छान जागा आहे. जेव्हा भांडणे सुरू होतात तेव्हा काही झिंगे हे दुसऱ्या झिंग्यांची मोठी साईज पाहून पळून जातात. कदाचित त्यांना वाटत असेल एवढ्या मोठ्या झिंग्यांशी मी 2 हात करू शकत नाही. तर ही झाली साईजवरूनची लढाई. पण जर दोघांची ही साईज सारखीच असली तर दोनही झिंगे एकमेकांना मागे पुढे सरकवून घाबरवण्याचा आणि धमकवण्याचा प्रयत्न करतील. जो पटकन पहिल्यांदा घाबरेल तो पळून जाईल. ही झाली लढाई नंबर 2. पण जर दोघेही घाबरले नाही तर त्या 2 झिंग्यांमध्ये लढाई होईल. दोघेही झिंगे एकमेकांना उलटे करण्याचा प्रयत्न करतील. जो पहिल्यांदा उलटा होईल तो हारला असे मानून तिथून निघून जाईल. पण उलटा होऊनही जर तो झिंगा निघून गेला नाही तर त्यांच्यामध्ये जोरदार युद्ध होते. यात ते एकमेकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक हानी देखील पोहोचवतात. तर हे उदाहरण कशासाठी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर हे उदाहरण देण्याचा उद्देश हाच की जेव्हा हारलेल्या आणि जिंकलेल्या झिंग्याचा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात आलं की या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स रिलीज होतात. ते प्रत्येक केमिकल वेगवेगळे परिणाम तयार करतात. जे पराजित झिंगे असतात त्यांच्यात सेरोटोनिन केमिकल कमी प्रमाणात रिलीज होते आणि ऑक्टोपामाइन जास्त प्रमाणात. यामुळेच ते स्वतःला कमी समजतात आणि छोटे दिसतात व झुकून चालतात. यामुळेच लढाईची वेळ आली तर ते घाबरलेले असतात. लढाई झालीच तर ते लगेच हार मानतात. पण अगदी याउलट जे विजयी झालेले झिंगे असतात त्यांच्यामध्ये सेरोटोनिन केमिकल जास्त प्रमाणात रिलीज होते तर ऑक्टोपामाइन कमी प्रमाणात. यामुळे ते आणखी मोठे होऊन चालू लागतात आणि नेहमी आक्रमक राहतात. यामुळे त्यांच्याबरोबर सहसा कोणी लढाईच करत नाही आणि जर कोणी लढलाच तर तो पराभूत होतो. हीच गोष्ट जर आपण आपल्या सर्वांमध्ये पाहिली तर तुम्हाला सारखीच आढळेल. जर एखादा आयुष्यात यशस्वी होऊ लागतो तेव्हा तो त्याच्या आयुष्यात आणखी चांगल्या रीतीने काम करू लागतो, कारण त्यांच्यामध्येही सेरोटोनिन हे जास्त प्रमाणात रिलीज होते. यामुळे ते सतत पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट फील करतात. शाळेत असताना नेहमी ठराविकच विद्यार्थी टॉप करतात. जगातील बहुतांश पैसा हा ठराविक व्यक्तींकडेच आहे. व्यवसायातही सगळे यशस्वी होत नाहीत. काही ठराविक लोकच व्यवसायात यशस्वी आहेत. तुम्ही जर बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल राजकारणाच्या बाबतीतही असेच आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जे नेहमी तणावात राहतात व जे गरिबीत जगतात ते त्या हरलेल्या झिंग्यासारखेच आहेत. एका सर्वेक्षणानुसार असं लक्षात आलं आहे की गरीब लोक श्रीमंत लोकांपेक्षा जास्त आजारी पडतात. तसेच गरीब लोकांचे आयुष्यही कमी असते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ते हरलेल्या झिंग्यांसारखे वागतात. त्यांच्यातही सेरोटोनिन कमी प्रमाणात तर ऑक्टोपामाइन जास्त प्रमाणात रिलीज होते. त्यामुळे ते नेहमी स्वतःला कमी समजतात व त्यांचा आत्मविश्वासही खूप कमी असतो. आतापर्यंत तुम्हाला माझ्या सांगण्याचा उद्देश लक्षात आलाच असेल आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे ती म्हणजे यशस्वी व्यक्तींसारखे वागायचे आहे, जिंकलेल्या झिंग्यासारखे वागायचे आहे. आणि दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ताठ मानेने जगायचे आहे.
हारलेल्या झिंग्यासारखे झुकून मान वाकवून चालू नका. या 2 गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या, तुमच्या जीवनाचा भाग बनवल्या, तर आपल्यातही सेरोटॉनिन जास्त प्रमाणात रिलीज होईल आणि आपणही जिंकलेल्या झिंग्यासारखा आत्मविश्वास आणि विजय मिळवू. यशस्वी व्यक्ती कळत नकळतपणे हेच करत असतात आणि म्हणूनच ते यशस्वी असतात. कोणत्याही सैनिकाचा, तुम्हाला आवडणाऱ्या क्रिकेटरचा, हिरोचा किंवा बिझनेसमॅनचा यांचा पाठीचा कणा पहा, तुम्हाला तो नेहमी ताठ दिसेल. ते नेहमी यशस्वी व्यक्तींसारखे चालतील, बोलतील आणि हेच यशाचे एक सिक्रेट आहे. हे यशाचे सिक्रेट तुम्हाला नक्कीच आवडले असेल. धन्यवाद.